अजितदादांचे समर्थक आमदार देवेंद्र भोयार यांचं वादग्रस्त वक्तव्य। महिलांसंदर्भात बोलताना देवेंद्र भोयार यांची जीभ घसरली। अमित शहांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप आणि अजितदादा गटामध्ये बैठक। तिढा असलेल्या जागांवर फडणवीस अजितदादा तटकरेंची शहांसोबत 1.5 तास चर्चा। संपूर्ण भाजपला आणि अमित शहांना स्वप्नदोषाचा विकार। 2029 मध्ये भाजप लोकसभेत 140च्या खाली येणार। 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची या शहांच्या विधानावर राऊतांची टीका। मोदी सरकार आता कुबड्या घेऊन सत्तेत। भाजप महाराष्ट्रात 10 ते 15 वर्ष सत्तेत दिसणार नाही। शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची टीका। राहुल नार्वेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थ या निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। भेटीचं कारण गुलदस्त्यात। आज सलग तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक। दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन। जागा वाटपासंदर्भात होणार चर्चा। 2024 मध्ये जिंकू शकत नसल्याचं भाजपकडून मान्य। शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर नाना पटोलेंची टीका। पुण्यातील बावधनमध्ये धोक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना। 2 पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू। सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरनं मुंबई सुतारवाडी प्रवास करणार होते। मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड प्रकरणी पोलीस हवालदार अनिल आवळेंवर कारवाई। सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी निलंबन। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारकडून एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन। निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करणार। मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना मी पाडणार। रोहित पवार राजेश टोपेंसारखे 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा। नायर रुग्णालयातील प्रकार कूपरमध्येही होऊ शकतात। डीनची बदली न करता त्याला निलंबित करा। नायरमधील लैंगिक छळ प्रकरणातील डीनच्या बदलीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया।